रेडिओ सिटी पॉडकास्ट फिरत्या चाकावर विथ RJ शौनक. इमॅजिन तुम्ही 1400 मीटरवर उभे आहात किंवा 4600 फुटावर आहात. तुम्ही अशा जागी आहात ज्याला गरुडाचं घरटं म्हटलं जातं. भव्य दिव्य असं रूप तुम्हाला दिसतंय. सह्याद्रीचा विस्तीर्ण परिसर दिसतोय. झुंजार रानवारा तुमच्या आसपास घोंगावतोय. वेळवंडी आणि कानद नदीच्या खोऱ्याच्या अगदी मध्यभागी तुम्ही आहात आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्याला प्रचंडगड असं नाव का दिलं असेल याची प्रचिती तुम्हाला येते. आज आपण जाणार आहोत तोरणा किल्ल्यावर. तोरण्यावर जायला सगळ्यात सोपा रस्ता म्हणजे वेल्हे गावातून. इथल्या बिन्नी दरवाजातनं तुम्ही तोरण्यावर जाऊ शकता. पण आम्ही गेलो होतो राजगडावरून रेंज ट्रेक करत. सुरुवात झाली पहाटे पहाटे. पद्मावती माचीवर पद्मावती मंदिरामध्ये आम्ही मुक्काम केला होता. 4 वाजता उठलो, आवरलं आणि निघालो संजीवनी माचीकडे. संजीवनी माचीवरून खाली उतरत उतरत डोंगराच्या कडेकडेने आम्ही तोरण्यावर पोहोचणार होतो. अनेक किलोमीटरचा रस्ता होता आणि त्यामध्ये नुसता रस्ता नाही तर डोंगरांवरनं चढ उतार आम्हाला करायचा होता. त्याच्यामुळे अंगामध्ये प्रचंड एनर्जी हवी होती. जसजसे आम्ही पुढे गेलो तशा पद्धतीने सूर्योदय व्हायला लागला. सूर्याचा किंचित प्रकाश सर्व आकाशामध्ये आणि परिसरामध्ये पसरला होता. मागे वळून पाहिल्यावर राजगड अतिशय रुबाबामध्ये उभा असलेला आम्हाला दिसला. संजीवनी माचीच्या वर शुक्र चमकत असलेला दिसला. खूप सुंदर दृश्य ते होतं. आम्ही जसजसे पुढे गेलो तसे दरीमध्ये पुन्हा ढग अडकायला लागले. मागे राजगड, पुढे तोरणा, मध्ये दरी आणि त्याच्यावर आम्ही. दरीमध्ये ढग अडकलेत आणि त्याच्यावर संपूर्ण सूर्याचा कोवळ्या उन्हाचा प्रकाश पडलाय. थोडक्यात असं दृश्य होतं जे शब्दात पण सांगता येणार नाही. डिव्हाइन हाच एक शब्द त्याला योग्य बसेल. हळूहळू सूर्य वर येऊ लागला आणि आम्ही जंगलाच्या रस्त्याने जायला लागलो. जंगलाच्या मध्ये म्हणजे जिथे इमॅजिन पण आपण करू शकत नाही अशा ठिकाणी एक झोपडी आम्हाला दिसली. झोपडी मोकळी नव्हती. त्याच्यामध्ये म्हातारे आजी आजोबा राहत होते. त्यांच्या घरात गेलो. आम्ही त्यांची विचारपूस करणार तेवढ्यात त्यांनीच आमची विचारपूस केली. त्यांनी आम्हाला पोहे आणि चहा सुद्धा दिला. खरं तर त्या चहाला आणि त्या पोह्यांना जेवढा मोबदला देऊ तेवढा कमीच होता. जरा वेळ तिथंच बसलो आणि आजोबांनी त्यांना या सगळ्या गोष्टी आणण्यासाठी किती लांब चालत जावं लागतं याविषयी आम्हाला सांगितलं. आपण किती प्रिव्हिलेज्ड आहोत, आपल्याला किती सोयीसुविधा आहेत, यावरून आपण किती लकी आहोत या विचारात आम्ही गुंग झालो. झोपडी मागे सोडली. पुन्हा एकदा जंगलाच्या रस्त्याने गेलो. प्रचंड उन्हामध्ये झाडांचे आपल्यावर किती उपकार असतात हे आम्हाला तिथे जाणवलं. पहाटे 5 वाजता सुरू झालेला ट्रेक 11 वाजले तरीही अर्धाच झाला होता. पुढे अनेक किलोमीटर डोंगरांवर चढ उतार करत करत आम्ही थोडेफार जवळ पोहोचलो. सकाळी सकाळी अगदी छोटा दिसणारा प्रचंडगड आता हळूहळू आणखीनच प्रचंड होत चालला होता. फायनली 12:30-1 पर्यंत प्रचंडगडावर म्हणजेच तोरण्यावर आम्ही पोहोचलो. दारामध्येच एक आजोबा ताक घेऊन बसले होते. हे कडक ऊन, त्याच्यामध्ये निघालेला घाम, थकलेलो आम्ही तिथे गेलो आणि 3 ग्लास ताक पिलो. आजोबांना थँक्यू म्हणून आम्ही गडावर प्रवेश केला. सगळ्यात आधी या मार्गाने तुम्हाला दिसते ती म्हणजेच बुधला माची. प्रचंड मोठा खडकाचा तेलाचा बुधला ठेवावा असा याचा आकार आहे, म्हणून याचं नाव सुद्धा बुधला माची पडलं. निसर्गाचा हा चमत्कार न्याहाळत आम्ही पुढे पुढे पायऱ्यांनी पायऱ्या दरवाजाजवळ गेलो. तिथे आम्हाला मिळाली सुखाची, अतिशय आनंदाची अशी सावली. सावलीमध्ये अर्धा तास आम्ही झोपलो आणि पायरी दरवाजातनं तोरण्यावर प्रवेश केला. किल्ल्याच्या चहूबाजूंनी दगडाची अशी प्रचंड भक्कम तटबंदी आपल्याला दिसते. त्यावरून तुम्ही चालूही शकता. छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेला हा पहिला किल्ला आहे असं म्हणतात. साल होतं 1646 आणि महाराजांचं वय फक्त 16च होतं. स्वराज्याला तोरण बांधलं या किल्ल्याने आणि महाराजांनी या किल्ल्याला नाव दिलं त्याच्या आकारावरून, प्रचंडगड. किल्ला जिंकल्यावर तिथे खोदकाम करताना मावळ्यांना अनेक असे सोन्याचे हंडे सापडले. तो खजिना वापरला गेला तो म्हणजे स्वराज्य निर्मितीसाठी, डागडुजीसाठी. असं म्हणतात की त्यामधूनच किल्ल्यावरचं मेंगाई देवीचं मंदिर बांधलं. या किल्ल्यावर अनेक मंदिर आहेत असं आपल्याला दिसतं. मेंगाई मंदिर, तोरणजाई मंदिर आणि जुन्या काळी इथे तोरणेश्वराचं मंदिर सुद्धा होतं जे आता भग्नावस्थित आहे. त्याचे अवशेष आपल्याला तिथे दिसतात. यापुढे आम्ही गेलो झुंजार माचीकडे. झुंजार माची नावामध्येच तुम्हाला रुबाब जाणवेल.
अशाच रुबाबामध्ये सह्याद्रीच्या कडेकपाऱ्यांकडे बघत ही झुंजार माची उभी असते. त्या काळामध्ये या माचीकडे बघून कोणताही शत्रू स्वराज्याकडे वाकडी नजर करण्याची हिंमत तरी करत असेल का, असा विचार मनात येऊन गेला. माची न्याहाळताना आसपासचा परिसर सुद्धा दिसतो. तोरणा किल्ल्याला गरुडाचं घरटं म्हणतात. याचं कारण म्हणजे हा प्रचंड उंचीवर आहे. इथनं खूप मोठा परिसर दिसतो. अनेक किल्लेही दिसतात. त्यापैकी काही म्हणजेच राजगड, सिंहगड, लिंगाणा आणि आपल्या स्वराज्याची नंतरची राजधानी म्हणजेच रायगड. या विस्तीर्ण परिसरामध्ये अजूनही काही किल्ले तुम्ही नक्कीच शोधू शकता. तर मित्रांनो, या आपल्या सह्याद्रीमधल्या गरुडाच्या घरट्याला नक्की भेट द्या. RJ शौनक सायनिंग ऑफ. रेडिओ सिटी पॉडकास्ट फिरत्या चाकावर विथ RJ शौनक.